गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? असायला जावे मजेत. आज वट सावित्री पौर्णिमा आहे. सर्व माता भगिनींना वट सावित्रीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, वट सावित्री पौर्णिमा जी आपली रूढी परंपरा संस्कृती आहे याला अनुसरून ती चालत आलेली पूर्वपार आणि पुढे पण चालूच राहील. परंतु आपल्या पतीचा जो प्राण सावित्रीने यमाकडून आणलेला होता ती एक संस्कृती आहे किंवा ती एक कथा आहे. परंतु सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्हाला मी आज वेगळा संदेश देतोय की जर पुरुषांनी किंवा स्त्रीने एकमेकांनी दोघांनी जोडीनं आणि गोडीनं सकस संतुलित आहार जर घेतला तर नक्कीच यमाचीही गरज नाही आणि कोणाचीच गरज नाही. म्हणजे ही आजच्या परिस्थितीची गोष्ट आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगतो का बाबा मी आज म्हणजे तुम्हाला हे पण सांगतोय का बाबा हे फ्रेशनर पण आहे. म्हणजे तुम्ही सकस संतुलित आहार सुद्धा तुमच्या त्वचेला सुद्धा लावू शकता. काहीच अडचण येणार नाही. आणि आजचा व्हिडिओ कसा आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा. नवीन असेल चॅनलवर तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. थँक्यू. पुढले व्हिडिओ खूप छान येतील. ओके, थँक्यू. सर्व आपल्या फॉलोअर असलेल्या लेडीज जेंट्स सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर. मावशी, आतापर्यंत किती वट पौर्णिमा झाल्या अंदाजे? सर आता 35व्या वट पौर्णिमेत ही वट पौर्णिमा सगळ्यात वेगळी झाली. हो सर, वेगळी झाली. कारण खूप काही शिकायला भेटतंय सर. नाही का, इथून मागे वट पौर्णिमेला जायचं म्हणजे बाहेर दिखावा, लोकांना दाखवायची लगबग आहे ना, नटून थटून बाहेर जायचं. पण घरात येऊन नवऱ्याने जेवायला मागितल्यावर सांगायचं थांब जरा माझा उपवास आहे ना. तर हे आज आपल्या कॉलवर म्हणजे शिकायला भेटतंय. घरामध्येच बसून आपला जो आयुष्याचा जोडीदार आहे तो आपल्यासाठी काय आहे आणि आपण त्याच्यासाठी काय हे सुद्धा त्यांना कळलं. कारण इथून मागे म्हणजे बाहेर स्त्रीला एवढा काय मान मिळत नाहीये सर. जरी किती तिने कष्ट केले काही केले तरी पण नाही. पण आज ह्या कॉलवर शिकायला भेटतंय. आज जेंट्स लोक सुद्धा नाही का आपापल्या बायकांना खूप प्रेम करायला लागलेत. जोडीने आणि गोडीने एक्सरसाइज करायला लागले सर. खूप काही प्रेम भेटतंय सर. खूप काही शिकायला भेटतं. आणि सर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला. का आमच्यासारखे तर म्हणजे कधी इथून मागे असं काही आयुष्य जगलो नाही. पण खरंच सर आज 3.5 वर्ष झाले मी या कॉलवर आम्ही दोघंही जगतोय. खूप छान एन्जॉय करतोय सर. किती प्रसंग येऊ द्या पण सकाळी एक उठायची हे राहते. सर्वजण दिसतात, एक्सरसाइज होते. तुमच्या बोलण्याने आम्हाला खूप बरं वाटतं आणि दिवस छान जातो सर. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. तुम्ही पाठीमागं पाहू शकता आदरणीय काकांना थोडस काल मोटरसायकलवरून गाडी स्लिप झाली आणि मग फोन आला. काकांचा पाय थोडासा पायामध्ये गुडघ्यामध्ये मुरगळलेला आहे. काका एक सर्व्हिसमॅन आहेत असं काही नाही. आणि तरी सुद्धा मावशीच्या चेहऱ्यावरचा आनंद, काकाचा आनंद, खरंच यांच्याकडून या गोष्टी शिका. हे जे आपले ज्येष्ठ आहेत ना, सगळं झाल्यानंतर मावशीनं काकाच्या ज्यावेळेस पायाला हात लावला ना बॉस, खरोखर संस्कृती आजही खेड्यामध्ये आहे आणि नंबर 1 आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. बहुत शुभेच्छा. यस, तुमच्या भावना बोला. याच्यात काय भावना व्यक्त करू नाही शकत. प्रत्येक पुरुषाचं हेच आहे, शेवळ्याचं तोंड दाबून बुक्क्याचा मार, कोणी बोलणार नाही. ओके, तर हरकत नाही. आपण बोलण्याचा प्रयत्न जर केला तर थोडंफार बरं होईल.
अक्षय बावने, अंकुश पवार।
जाने लगा. करून घ्या. चिकणे मॅडम कोण? मोरे मॅडम. चिकणे मॅडम शिक्षक आहेत. अय मोरे मॅडमला जरा ब्रेड हेल्थ द्यावा लागेल. चिकणे मॅडम लगा. नावाप्रमाणे झाल्या पाहिजे तुम्ही. लगा. असू नका मोरे. उठा. लगा. पाय सीटाला लागले पाहिजे. तळपाय खालचे. हा आपल्या सीटाला दुसऱ्याच्या नाही. लगा. कॅमेरा द्या. बरोबर ना. तुमचं वय किती आहे? 27. वजन किती आहे? 87. दोन्हीकडे 7-7 आला. ताराबलम चंद्रबलम सातम सातम नामम मोडाला प्रदक्षिणा घालून वर डोक्यावर घे. आंबे पोटात फेकून दे. होय दोन्हीकडे पण 7-7 आला यांचा. ओके. शेवळे सर वय 27, वजन 87. बॉडी फॅट किती आहे? रिपोर्ट काढला त्यांचा. बोला. वेलनेस कोच किती बॉडी फॅट? ओय गायकवाड मॅडम जाऊ द्या. ते बी जाऊ द्या. खासाला घरी गेलं तुम्ही तुमचाच पहा. मला काय करायचं एवढं उलगडून. बर आता काय झालं व्यायाम करता करता? कोणाला किती वेळा चक्कर आले? व्यायाम सुरू झाले 5-10 मिनिटात आले का? कसं व्हायला लागलं होतं? भिंगायला लागलं होतं ना. हे कशामुळं? तुम्ही हे असं पेता का मायावाने? मी बावळट माणूस आहे. हे घेता का काही? हा हे घ्यावं लागेल. हा हा ना आहे. आता चक्कर थांबले का? कमी झाले का? रात्री काय खाल्लं होतं? खरं बोलायचं. दुपारी काय खाल्ले? सकाळी. लक्षात घ्या. कमी जेवण सुद्धा वजन कमी होत नाही. मराठीमध्ये नाना गाडीला फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे रॉयल एनफिल्ड म्हणजे बुलेट आहे. नगरला जायला जेवढं पेट्रोल लागत तेवढं लागणारच. कारण कार्बोरेटरची रचनाच अशी केली. इंजिनची कार्बोरेटर असते. कार्बोरेटर मध्ये बरोबर कॉक चालू केल्यानंतर खाली वाटी असते. त्या वाटीत पेट्रोल असतं. जेवढं लागतं इंजिन तेवढं घेतं. हॅलो डायरेक्ट नडी नहीं इंजन ला. ये क्यों? ऐसे ही हमारे पास एक कार्बोरेटर होता है. उसे कहते हैं रेस्टिंग मेटाबॉलिज्म. आपको गाड़ी को जितना लगता है ना पेट्रोल उतना कार्बोरेटर में लाता है और उतना ही इंजन लेता है. खाली आपके हाथों में ऊपर वाली टंकी में कितना डाला है? 50 गुलाब जामुन बयानी लावलं. अरे एक तरी नवऱ्याच्या पायात पडली का? आणि हे आमची मावशी बघा मोरे. फक्त पैसे हे तर प्रेम आहे. आणि मावशी आमच्या काकाच्या पायाला लागलं तरी कचक्यान खाली वाकल्या. तांबे बाई मोरे बाई हे आधुनिक शायनिंग आहे नुसती. कुठे गेले काका आपले मावशी रे? दाखव यांना. अरे शिका या म्हाताऱ्या माणसाकडून. बघा आणि हे नुसते हवा. कुठे गेली ती उषा? काय हा तुम्ही नाही पडले त्या पुढची पिढी मुता नाम शरी होऊन इकडं. अरे काय चाललंय हे? अंगा असं जरा वाकायचं काम.
मोरे मॅडम पुढे या. अरे खरोखर लक्ष्मी आहे पोरगी. विवेक सर नंबर 1. अरे पोरगी 25-25 डबे करते रोज. खरोखर लक्ष्मी आहे. लगाव. तो चलो सबसे अलग वोट पूर्णिमा हमने की है, क्योंकि जिंदा इंसान में भगवान है. मैं बार बार बोलता हूँ, मुझे हे मालूम नाही है, मला हे माहिती नाही वडाला दोरे बांधल्यावर काय होतं काय नाही. घरात आहे ना ऋणानुबंधाचे दोरे बांधा. घरात आहे ना एकमेकाशी प्रेमाने वागा. आयुष्य पुन्हा नाहीये, आयुष्य पुन्हा नाहीये. आणि प्रेमाचे धागे घरात गुंफवा. आणि घरात पती पत्नी आहे ना, हे खरे वटवृक्ष बॉस. मुलांसाठी खरे वटवृक्ष पती पत्नी आहे. दोघे एका विचारणे राहा. 100% आयुष्य पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आणि मग माझ्या कॉलवरच्या सगळ्या माझ्या डिअर सिस्टर मोरे मॅडम असतील, निकिता मॅडम असतील, आमच्या नानी असतील, इकडे कोण छाया मॅडम, सगळे सगळे ऑल आप नंबर 1 हो. आणि सगळ्यांचं श्रेय जातं आमच्या डुबे मावशीला. संस्कार कसे ते शिकाव. मावशी येस येस अनम्यूट करा मावशी. क्लास देत होती सर. अरे वा बहुत बढिया. पा किती त्याने ध्यानात ठेवलं. बँकेतले पैसे नाही, अकाउंट नंबर ध्यानात नाही राहिले, पण पोरगी पाहायला गेली आणि राष्ट्रीय कार्यक्रम झाला. बहुत बढिया. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. हे त्याच्यासाठीच आज वट पूजा करायची आपल्याला. उषा मॅडमला बोला लवकर, चला फास्ट. हो सर. हळदी कुंकाचं ताट घ्या, उषा मॅडमला बोला. यस चला जोडीवाले, कपलवाले, विलास भाऊ कपलवाले चला. जे जोडीत नाही ते आपल्याला आपल्या घरात वट सावित्री साजरी करायची. कशी करायची ते मी दाखवतो तुम्हाला. आता तिकडे वडाला फेरे मारून वट सावित्री होत नसती. हॅलो खला वड हे वे आणि ह्या वडातली घाण बाहेर काढा. तिकडे आंबे ठून काही होत नाही. लेकरा बाळाला खाऊ घाला. तिथं गोरगरीबाला रान करा. मोघम तिकडं उंदर लागलेलं माजरी. अवघडे बाबा हे बनसोडे सर. हॅलो लगाव लावलं का? आले कपलवाले आले का? बाबासाहेब गजर मला हे पुढे पाहिलं लगेच. त्याची वट पूजा करू आपण. बाबासाहेब सर चला. वट सावित्री करायची आपल्याला. कोणती वट सावित्री? आरोग्याची. दोरा गुंडाळायची नाही. ते दोरे काम येते कोणाला तरी कपडे शिवायला, गोधाड्या शिवायला. मोरे मॅडमला घ्या पुढं. तिकडे आंबे ठेवू नका. निगडीमध्ये गोरगरीब एखाद्या शाळा द्या आंबे पोरांना. खाते नाव घेते. आमची मॅडमलाही चांगली. अनम्यूट करा, अनम्यूट करा मोरे मॅडम. बोला. येस गुड मॉर्निंग सर्वांना. वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता ही जी हिंदू धर्मातली वट पौर्णिमा आहे, सगळ्या महिला आज वडाच्या झाडाला दोरे गुंडाळतील. बरंच वडाला त्रास दिला जाईल, पण सायंटिफिक पाहायला गेलं तर तसं सगळ्यात महत्वाचं वडाच्या झाडाची पूजा करण्यामागचं रिझन काय आहे की वडाचं झाड सगळ्यात बरगत म्हणजे सगळ्यात मोठं झाड आहे. आणि जास्तीत जास्त आता प्रत्येक झाडाची पूजा करण्यापेक्षा एक वडाचं झाड का सगळ्यात मोठं झाड आहे, प्रतीक मानलं जातं त्याला. आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन देण्याचं काम करतं. सगळ्यात महत्वाचं आपलं वातावरण शुद्ध ठेवण्याचं काम करतं. आणि ज्या आपल्या जे वातावरणामध्ये तापमान जे आहे ते मेंटेन ठेवण्याचं काम हे झाड करतं. हे सायंटिफिक रिझन झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावित्रीचं जे आपण वारंवार ते सांगण्याची कथा पुराण गरजच नाही, कारण आज वारंवार आपण स्टेटसला पाहणार आहोत. सर मी जास्त बोलत नाही, थांबा की 2 मिनिटं. शिक्षणाची गाडी सुरू झाली. वट सावित्री म्हणतो हे मला, मग सावित्री म्हणली आम्हाला आम्ही जाते आता. मग महानवरा पाठवली माग आणि मी खाते आमरस त्याला देते कोया कोया. हे बंद करा आता. ओके लगाव. मॅडम बोला.
ओढ तिथे त्याची पूजा करा. तुमच्या पाठीमागे आपण नाही म्हणत का माझ्यासारखे माझ्या पाठीमागे वट वृक्षासारखे उभा राहिले आणि त्यांनी माझं आयुष्य बदललं, त्यांची पूजा करा. मॅडम इकडे आम्ही दाखवेल तुम्हाला आधी कशी करायची. या इकडे मॅडम, या कपलवाले बसा. आम्ही आपला फॉर्म्युला 1 आपला वड नीट करायचं. अरे आयुष्य पुन्हा नाही आहे. अरे लावा परत काय 7 जन्मात कोण कोणला ह्या जन्मात घ्या भेटून. गायकवाड मावशी काय सांगतात, कोणी 7 जन्म पाहिले बाया, घ्या लवकर आवरून. ए भाऊ लाव रे. सर्व आपल्या फॉलोअर असलेल्या लेडीज जेंट्स सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर. मावशी आतापर्यंत किती वट पौर्णिमा झाल्या अंदाजे? सर आता 35 वट पौर्णिमेत ही वट पौर्णिमा सगळ्यात वेगळी झाली. हो सर वेगळी झाली. कारण खूप काही शिकायला भेटतंय सर. नाही का इथून मागे वट पौर्णिमेला जायचं म्हणजे बाहेर दिखावा, लोकांना दाखवायची लगबग आहे ना, नटून थटून बाहेर जायचं. पण घरात येऊन नवऱ्याने जेवायला मागितल्यावर सांगायचं थांब जरा माझा उपवास आहे ना. तर हे आज आपल्या कॉलवर म्हणजे शिकायला भेटतंय. घरामध्येच बसून आपला जो आयुष्याचा जोडीदार आहे तो आपल्यासाठी काय आहे आणि आपण त्याच्यासाठी काय हे सुद्धा त्यांना कळलं. कारण इथून मागे म्हणजे बाहेर स्त्रीला एवढा काय मान मिळत नाहीये सर. जरी किती तिने कष्ट केले काही केले तरी पण नाही. पण आज ह्या कॉलवर शिकायला भेटतंय. आज जेंट्स लोक सुद्धा नाही का आपापल्या बायकांना खूप प्रेम करायला लागलेत. जोडीने आणि गोडीने एक्सरसाइज करायला लागले सर. एक खूप काही प्रेम भेटतंय सर. खूप काही शिकायला भेटतं. आणि सर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला. का आमच्यासारखे तर म्हणजे कधी इथून मागे असं काही आयुष्य जगलो नाही. पण खरंच सर आज 3.5 वर्ष झाले मी या कॉलवर आम्ही दोघंही जगतोय. खूप छान एन्जॉय करतोय सर. किती प्रसंग येऊ द्या पण सकाळी एक उठायची हे राहते. सर्वजण दिसतात, एक्सरसाइज होते. तुमच्या बोलण्याने आम्हाला खूप बरं वाटतं आणि दिवस छान जातो सर. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. तुम्ही पाठीमागे पाहू शकता आदरणीय काकांना थोडस काल मोटरसायकलून गाडी स्लिप झाली आणि फोन आला. काकांचा पाय थोडासा पायामध्ये गुडघ्यामध्ये मुरगळलेला आहे. काका एक सर्व्हिसमॅन आहेत असं काही नाही. आणि तरी सुद्धा मावशीच्या चेहऱ्यावरचा आनंद, काकाचा आनंद, खरंच यांच्याकडून या गोष्टी शिका. हे जे आपले ज्येष्ठ आहेत ना, सगळं झाल्यानंतर मावशीनं काकाच्या ज्यावेळेस पायाला हात लावला ना बॉस, खरोखर संस्कृती आजही खेड्यामध्ये आहे आणि नंबर 1 आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. बहुत बढिया. चलो. आणि ही खऱ्या अर्थाने वट पौर्णिमा आहे आणि ही समान जी वृत्ती आहे ती सर खरंच तुमच्याकडून शिकतो. बाबासाहेब गजरमल कधी जन्मात वाकला नसता बायकोच्या पुढं, पण आज पाया पडतो म्हणजे ही माझ्यात झालेला बदल आहे सर. थँक्यू म्हणेल मी सिस्टमला. मी निकिता मॅडम आज तुम्हाला काय वाटलं? खूप भारी वाटलं सर. एकदाचा झुकवला म्हणतात. माझ्या पप्पानी एकदाचा जावई झुकवला. येस. लक्ष्मी असते ती. दुसरे आपल्या मोरे मॅडमला विचारू. मोरे मॅडम अनम्यूट करा. येस आता बोला. सर खरंच बाबासाहेब सर जसे म्हणाले की आजपर्यंत खरंच पुरुष प्रधान संस्कृती आपली आणि कधीच कोण कुठे झुकत नाही.
पण कॉलवर ह्या गोष्टी होत आहेत आणि खरंच दुबे मावशी जशा म्हणाल्या जोडीनं आणि गोडीनं खरंच प्रेमाने आणि खरंच प्रेम वाढलेलं आहे सर. आज मुलं बाळ झाल्यानंतर ते जे प्रेम कमी होतं पण या कॉलवर आल्यानंतर ते प्रेम परत भरतं फुलतं उमलतं आणि हे खरंच आपल्या कॉलवर होतंय. खरंच खूप छान. आणि आजपर्यंत खरंच मोरे सर कधीच वाकले नव्हते कारण का सासूबाईंचा आमच्या दारालाच तेवढा आहे पण आज प्रथम तुम्ही त्यांना वाकवलं. खरंच थँक्यू सो मच. पण हे प्रेम खरंच खूप छान जबरदस्त. थँक्यू. मॅडम मी तुमचं कौतुक कधीच पुढे पण करत नाही पाठीमागे पण करतो. खरोखर प्रचंड मेहनत करणारी ही मुलगी आहे आणि खरोखर मोरे सर तुम्हालाही थँक्यू की तो आज तुम्ही एवढा विश्वास या मुलीवर टाकला आणि त्या विश्वासाचं ही मुलगी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. 100%. आणि खरोखर ग्रेट. मी काय म्हणतो की मोरे सर खूप नशिबाने आहे. आमचं काय वाक्य असतं मिळाली तर वागिनच ठेवाच. ओके थँक्यू. पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही. ऑनलाईन व्यायाम सकस संतुलित आहार ह्या दोन्हीची जर जोड लागली तर तुम्हाला कुठेही हॉस्पिटलला जायची गरज नाही.